बाळूमामा कोण होते? त्यांची भाकणूक काय? पृथ्वीचा करार संपत आला आहे. सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. चंद्र सूर्याची टक्कर होईल. 3 दिवस जगात अंधार राहील. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्याला मारणार, कळपातला शोधून काढणार. शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. बाळूमामाचे आदमापूर प्रति पंढरपूर होईल. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला जग दुनियातून लोक येतील. जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे. दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे. कोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलंय. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतंय. साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील. सत्यानं वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटळ उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाह्या होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळूमामा यांच्या बकऱ्यांच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरुण पिढी वाममार्गाला लागेल. रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील. नीतिमत्ता बाळगा. 5 बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्या. 3 महिन्याचे धान्य पिकेल. खरीप बहुत होईल. तांबडे रास मध्यंतरी पांढरा धान्य उदंड पिकेल. गावाची पेंडी मध्यम राहील. धान्य दारात वैरण घरात ठेवाल. धान्य महागेल. जगणं मुश्किल होईल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. तांबे लोखंड मोलाचे होईल. शेतीचा भाव वाढत जाईल. पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल. माणूस कागदाचा घोडा नाचवेल. सोन्याचा भाव तेजीतच राहील. पेट्रोल इंधन दरवाढीने जनता हैराण होईल. वैरणीचा भाव वाढत जाईल. वैरण धान्याच्या चोरी होतील. सांभाळून ठेवा. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढरं धान्य मोलानं विकेल. बैलाची किंमत बकऱ्याला, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बकऱ्याची किंमत लाखावर जाईल. मनुष्य जंगलात जाईल. जंगलातील पशुधन गावात येईल. वाड्या वस्त्या ओस पडतील. मेघाची वाट पाहाल. पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल. पाण्याचा कप विकत मिळेल. नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. सागरी संपत्तीचा नाश होईल. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. धर्माचा पाऊस कर्माचा होईल. मनुष्याला अनेक आजार होतील. डॉक्टर हात टेकतील. मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य वर घरावर राहायला जाईल. बाळूमामा शेषनागाचा अवतार हाय. या गावात मी निशाण रोवलंय. माझं ठाण मांडलंय. बाळूमामांचा त्रिभुवनामध्ये जय जयकार होईल. आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी हाय. पुण्यभूमी हाय. या गावाचा महिमा जगात वाढेल. एकीने वागा. राजकारण आणशिला करशिला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल. मिरवेल. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे महाभयंकर परिणाम जगाला भोगावे लागतील. कोरिया चीन ही राष्ट्रे जगासाठी घातक ठरतील. जगातील अनेक राष्ट्र एकमेकांशी लढतील. एकमेकांचे भाग काबीज करतील. कठीण प्रसंग निर्माण झाल्यामुळे जगात 3रे महायुद्ध होईल. भारतावरती 3 राष्ट्रे आक्रमण करतील. भारत पाकिस्तान युद्ध सुरूच राहील. भारतीय सैनिक भारत मातेचे रक्षण करतील. परकीयांचे हल्ले परतवून लावतील. 18 तऱ्हेचा एक आजार होईल. कालवा कालव होईल. जगावरती आजारांची संकट येतच राहतील. आजारावर औषध मिळणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. जगावर आलेलं कोरोनाचं संकट कमी जास्त होईल. कोरोनापेक्षा मोठी महामारी येईल. कलियुगात मनुष्याला अल्प आयुष्य लाभेल. हा सगळा मायेचा बाजार आहे. नीतिधर्माला अनुसरून वागा. सुखात ठेवीन. भारत पाकिस्तान संघर्ष सुरू राहील.
दोघात छुपे युद्ध होईल. अतिरेकी घुसखोरी करतील, मोठे बॉम्बस्फोट करतील, घोटाळा होईल, मोठी शहरे उद्ध्वस्त होतील, माणूस माणसाला खाईल, कापाकापी होईल, दिवसाढवळ्या दरोडेखोरांकडनं लुटमार होईल, देशाच्या राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतील. राजकारणी मंडळी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. काँग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण राहील. कमळ पक्षाचा झेंडा मिरवेल. राजकारणात महिला वर्ग बाजी मारेल. राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील. पैसा न खाणारा सापडणार नाही. भ्रष्टाचार उदंड होईल. नेते मंडळी तुरुंगात जातील. राज्याच्या राजकारणात उलथापालथ होईल. साखरेचा भाव तेजी मंदीत राहील. गुळाचा भाव उच्चांकी राहील. साखर सम्राटांची खुर्ची डळमळीत राहील. उसाच्या कांड्यांचा दुधाच्या भांड्यांनं राज्यात गोंधळ निर्माण होईल. शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण होईल. सीमाभागेतले राजकारण ढवळून जाईल. निपाणी भागात मोठा गोंधळ होईल. सीमा प्रश्न राजकीय लोकांच्या फक्त चर्चेत राहील. 1.5 महिन्यात धान्य उदंड पिकेल. खरीप पीक चांगले होईल. गोरगरिबाला पुरावा करील. तांबडी रास मध्यम पिकेल. पांढरे धान्य उदंड पिकल. गव्हाची शेती मध्यम पिकेल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. वैरण सोन्याची होईल. सांभाळून ठेवा. धान्याच्या मोठ्या प्रमाणात चोरी होतील. सरकी फुकाची होईल. बैलाची किंमत बकऱ्याला येईल. बकऱ्याचा भाव लाखावर जाईल. बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडं मनुष्याच्या पाठीशी लागेल. धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल. शेतीचा भाव गगनाला भिडेल. शेतीसाठी खून पडतील. पैशाच्या जोरावरती न्याय मिळेल. कागदाचा घोडा माणसाला खूळ लावेल. वाड्या वस्त्या ओसाड पडतील. जंगलातील पक्षी गावात येतील. मनुष्य जंगलात जाईल. समुद्राची संपत्ती नाश पावेल. दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील. उन्हाळ्याचा पावसाळा होईल. ऋतुमान बदलत राहील. खडकाच्या लाह्या उडतील. मी तू करू नका. घरातून गेलेला मनुष्य परत घरी येईल हे सांगता येत नाही. ठेचला मरण हाय. मनुष्यानं जगणं धर्माचं, मरणं हुकुमाचं ठरेल. कलियुगात मनुष्याला कमी आयुष्य लाभेल. गुंडांचं राज्य येईल. लाचलुचपत भ्रष्टाचारास ऊत येईल. नोकरवर्ग समाज खाईल. महागाईचा भस्मासूर वाढेल. सामान्य माणसाला जगणं मुश्किल होईल. कोल्हापूरचे घराणे क्षत्रिय वंशाचे आहे. कोल्हापूरच्या गादीवरती फुले पडतील. गादी नावारूपाला येईल. साताऱ्याच्या गादीवरती फुले पडतील. साताऱ्याच्या गादीवरती फुलं पडतील. शिवरायांचा जय जयकार ऐकाल. शिवाजी महाराज जन्माला येतील. भगवा झेंडा राज्य करेल. जगात मानानं मिरवेल. जगाच्या कल्याणासाठी बाळू धनगरांना आदमपूरमध्ये अवतार घेतलाय. शेषनागाच्या रूपात तो प्रत्यक्ष आहे. माझ्या शबीना सोहळ्याला 33 कोटी देव हजेरी लावतील. माझ्या सोहळ्यात फूट पाडतील तर यमपुरी दाखवीन. आदमापूर गावाला माझा आशीर्वाद आहे. बाळू धनगराचा राजवाडा पाहायला दुनियेतील लोक येतील. पिवळ्या भस्माचा आघात मोठा वाढत जाईल. आदमापूर प्रति पंढरपूर होईल. संत बाळूमामांचे कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यामध्ये अक्कळकोट हे गाव आहे. या गावातील श्री मायप्पा आर भावे व त्यांची पत्नी सत्यव्वा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला. हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3/10/1892 हा होता. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी
यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटुंबियांकडनं जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई ही याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले. यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून त्यांनी 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यव्वाबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या चारू लागले. फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना "अरे बाळू, तू गुरु करून घे" अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवलं की मी भुते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भुते काढलेले 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यव्वा गरोदर राहिली. पण बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धीस आले. कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हाव अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतावरती त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्माचरणाचे उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. लहानपणापासून थोडापर्यंत, गरिबापासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यापासून विद्वानापर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत. शर्ट, धोतर, फेटा, कांबळा, कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव. भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे. ऊन, वारा, पाऊस किंवा थंडी असो, बकऱ्यासवे शिवारातच त्यांचा मुक्काम असे. गोरगरिबांना अन्नदान व्हावे, ते भक्तिमार्गाला लागावेत म्हणून त्यांनी 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. स्वच्छ पांढरे धोतर नेसलेले, पूर्ण हातोप्यांचा शर्ट, डोक्याला तांबडा रुमाल, फेटा, पायात कोल्हापुरी कातड्यांच्या चपला, मेंढ्या राखण्यासाठी हातात काठी, सुमारे 5.25 फूट उंची, प्रमाणबद्ध बांध्याची शरीरयष्टी, निमगोरा सावळा वर्ण, रेखीव नासिका, प्रमाणबद्ध चेहरा, भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असे. पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत. दुरूनच दर्शन घेत. नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याचं धाडस करत नसत. जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, मूग उडदाची आमटी, हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी, वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगांची आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ. योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते. संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत. भक्तांशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत. शिकलेल्या शहरी माणसांशी ते शहरी भाषेत बोलत. सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायास आवश्यक ती सर्व कामे ते करत असत. असाम्य विभूती असूनही मामा अगदी साध्या राहणीचे होते. दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास सोडत. त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे. कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत. त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुद्धा चिखल लागत नसे. त्यांना भक्तिप्रेमाने चाललेले भजन फार आवडे. नाटकीपणाची त्यांना चीड असे. ढोंगी बाबा, अनाचारी वृत्ती, अंधश्रद्धा यांना त्याचा प्रखर विरोध होता. बाळूमामा क्षणात समोरील माणसाचे अंतःकरण जाणत. त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या.
त्यांची वाचासिद्धी होती. ते त्रिकाल ज्ञानी होते. त्यांना धन, मान आणि संसार सुखे माती समान वाटत. ऐन तारुण्यात मामांची आज्ञा न पाळल्यामुळे पत्नी सत्य वा रिंगण तोडे, सवेची गर्भही पडे. मामांचा वंश खुडे, स्त्री हट्टापायी. मामा झाले अति खिन्न, टाकले पाणी तथा अन्न. सत्यवाशी माघारण आयुष्यभरी. त्यानंतर मामांनी संसाराचा विचारही केला नाही. जगाचा संसार हाच आपला मानला. आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी आणि माझे अंतरंगातून झाडून संन्याशासारखे तुकोबा व नाथांसारखे राहिले. मामांजवळ आपला व परका हा भेद नव्हता. सर्वांना मामा आपलेच आई बाप वाटत. इतरत्र श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असत. बाळूमामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या रानात शिवारात येत असत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होतो. मात्र एक गंमत होती. काही वेळा काही दर्शनार्थींना ते अतिशय शिव्या देत असत. माणसांची श्रद्धा तपासणे, अभिमान अहंकार झाडाव्यास लावणे व त्यांची संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू या शिव्या देण्यामागे असे. पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे. हा काळ बदलाचा आहे, भीतीचा नाही, जागृतीचा आहे. जगात काहीही घडो, पण ज्यांच्या मनात श्रद्धा, वागण्यात प्रामाणिकपणा आणि अंतकरणात मानवता आहे तो कधीच हरत नाही. संतांचा संदेश हा केवळ भविष्य सांगण्यासाठी नसतो, तर आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी असतो. म्हणूनच गर्व सोडा, सत्य धरा आणि धर्माच्या वाटेवर चालत राहा. कारण शेवटी जग जिंकेल तो नाही, तर मन जिंकणारा खरा जिंकेल. जय संत बाळूमामा.